कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व अभियांत्रिक तांत्रिक महाविद्यालय अकोला यांनी एक नवीन उपक्रम चालू केला। संयुक्तरित्या शेतकऱ्याच्या शेतीचे माती परीक्षण हे अल्पदरात आजपासून त्यांनी 12 महिने चालू केलेले आहे। त्यावरचा हा सर्व वृत्तांत। मेळाव्यामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनीलजी गावंडे यांनी मनोगतातून काही गोष्टी व्यक्त केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की अकोला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माती परीक्षणाची मशीन घेतलेली आहे अद्यावत टेक्नॉलॉजीची, आणि त्याचा फायदा या विभागातल्या शेतकरी बांधवांना व्हावा आणि त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा सहकार्य व सहभाग असावा अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली। आणि त्यांना मला स्वतःहून फोन केला आणि माझे आजोबा किंवा माझे वडील जेव्हा शेती करायचे तेव्हा तर त्यावेळेस काही आपण इतके मोठे खत इतके मोठे फवारे असं काही करत नव्हतो। म्हणून आज आपल्या शेतीमध्ये इतक्या वर्षानंतर आपण शेती पिकवून आपल्या शेतीमध्ये शेती उत्पन्नासाठी कोणते घटक शिल्लक आहेत, कोणते कमी आहेत आणि कोणते जास्त आहेत ते तपासण्याची गरज आहे असं मला या प्रसंगी वाटते। एक मशीन आमच्या सानिध्यात आली आणि लगेच मी त्याच्यात पुढाकार घेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेला आम्ही विनंती केली महाविद्यालयातर्फे, आणि ती 2-3 लाख रुपयाची मशीन आम्ही आमच्या मशीन छोटीशीच आहे परंतु ती खूप त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक खूप आहे, म्हणजे असं काही कोणतं प्रणव असं जास्त काही टाकायचं काम पडत नाही। 2-3 सोल्युशन बाहेर असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी आतमध्ये ऑटोमॅटिक होतात। म्हणजे तुमच्या शेतीच्या तुम्ही जर शेतीमध्ये तुमच्या शेतामध्ये 1 फूट आत खोल जर गड्डा केला आणि त्याच्यातली माती आम्हाला 1 किलोभर माती जर आम्हाला आणून दिली तर त्यामध्ये आम्ही जवळपास किती 16 कंटेंट्स, त्यामध्ये काय काय असे 16 कंटेंट्स आमची मशीन सांगते बिनचूक सांगते। आणि त्याबद्दल त्या मशीनचं मला जे वैशिष्ट्य आवडलं की ज्याच्यातून मी याच्यात जास्त सहभाग घेतला ते असं की ते मशीन सजेस्ट करते, ती आपल्याला सुचवते की तुम्ही काय करायला पाहिजे या शेती याच्यामध्ये कोणतं पीक चांगलं येईल किंवा याच्यामध्ये काय चांगलं येऊ शकतं असं सजेशन ते मशीन खाली देते, खाली प्रिंटेड त्याची जे प्रिंट निघते ऑटोमॅटिक त्या प्रिंट मध्ये ते देते। इतकी टेक्नॉलॉजी समोर गेलेली आहे, ती टेक्नॉलॉजी शेतकरी जीवनाशी निगडीत व्हावी त्यासाठी माननीय सभापती यांनी जो संकल्प केला तो खरंच स्तुत्य आहे। मी त्यांच्या संकल्पनेला दाद देतो आणि त्यांच्यानुसारच मग आपण याची सुरुवात केली सुनील गावंडे यांच्या निर्देशानुसार, आणि ते सगळं घडत आणलं आणि ते आज सगळं एकत्रितपणे आज आपण या ठिकाणी साकार करतोय। कंपनीतून खरोखर या शेतकऱ्यांना चांगला त्यापासून माहिती मिळेल, चांगली त्याची एक सेवा देण्याची संधी या पाठवून उपलब्ध करून दिली त्याबद्दल सभापतीचे आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानतो आणि निश्चितच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो। खरेदी विक्री संघात महामंडळाचा कार्यक्रम झाला आणि त्या महामंडळाच्या कार्यक्रमात बरेचसे तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। तर तिथं श्रीराम काकांनी मला म्हटलं की बा माती परीक्षणाचं काहीतरी आपल्या बाजार समितीत झालं पाहिजे आणि बरेच शेतकरी त्याच्यात ते बोलले। तो नेमका विषय माझ्या डोक्यात आला आणि विषय जरी असा ऐकायला आपल्याला साधा वाटत असेल पण तो शेतकऱ्यासाठी फार उपयुक्त असा विषय आहे। आता आपण शेती करून राहिलो, जवळपास मलाही 50 वर्ष शेती करायला म्हणजे 20-25 वर्ष झाले करू पण आपण मला नाही वाटत की इथं बसलेल्या लोकांपैकी काही लोकांनी अजूनही केला नसत, आणि तो आपल्या शेतीसाठी म्हणून फार एक उपयोग म्हणजे फार महत्वाचा विषय आहे। या माध्यमातून एक चांगला कार्यक्रम आणि अतिशय महत्वाचा कार्यक्रम आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देऊ शकतो। जसं मागच्या वर्षी आपण पीक विम्याचा जो कार्यक्रम राबवला त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला। म्हणजे पहिले एक माणूस लावल्यानंतर ते देशमुख साहेबांनी सांगितलं आपल्याला की फार्मर आयडी काय आवश्यक आहे। मग मला त्या दिवशी फार्मर आयडी मिळत नव्हतं। फार्मर आयडी जर नसेल तर तुम्ही कृषी विभागाची एकही स्कीम घेऊ शकत नाही, इतकं महत्वाचं आहे। बऱ्याचशा लोकांना माहिती आपण डॉक्युमेंट्स करू मागू पण ते भेटणार नाही, म्हणून ते फार्मर आयडीचं फार मोठं आहे। ते पण आपण 2 दिवसा पहिले कार्यक्रम न घेता चालू करून दिलो। मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण बाकीचे कामं सोडून फक्त तुम्ही ते शेतातली माती इथपर्यंत पोहोचून द्या, त्याची पूर्ण जबाबदारी
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अभियांत्रिक विद्यालय अकोला, गजूभाऊ असतील, आपले काळमिक साहेब असतील, याचे रिझल्ट आपण तुमच्या घरपोच करून देऊ. शेड ट्रॅक करून त्याला त्याची इमेज पण मिळणार आहे, शेतकऱ्याचं नाव, त्याचा ईमेल ID आणि त्याचा मोबाईल नंबर. जर व्हॉट्सअपवर असेल तर डिरेक्टली रिपोर्ट त्याच्या व्हॉट्सअपला जाईल आणि डिरेक्टली रिपोर्ट त्याच्या मेलला जाईल. आलेल्या पाहुण्यांचं तिथं झाड देऊन त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला. मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण लाखो रुपये आपल्या शेतीत रासायनिक खते टाकून वायफळ गमावतो, कारण आपल्याला आपल्या शेतीला कोणते कंटेन्स हवे व कोणते नाही पाहिजेत हे आपल्याला माहीत नसते. त्याकरता माती परीक्षण करणे हे आवश्यक आहे. पण आता कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर आणि अभियांत्रिक व तांत्रिक महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी 12ही महिने माती ओली असली तरी ते परीक्षण अल्प दरात आणि लवकरात लवकर करून देतील. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. गन्ना कापण्या यूट्यूब चॅनल दर्यापूर.